राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडी आपल्यासोबत आहेत. सर, मधल्या काळात एक चर्चा सुरू झाली होती की इद्रिस नायकवडी यांचा पक्षानं राजीनामा मागितलेला आहे. आज त्यानंतर ही पहिलीच भेट आहे प्रमुख नेत्यांसोबतची तुमची. काय चर्चा झाली आणि या पद्धतीच्या ज्या बातम्या येतात त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे? नाही, त्या बातम्या ज्या उठल्या होत्या त्यानंतर 2-3 वेळ भेट झालेली आहे. आमची बैठक होती ना आमदारांची, त्या आमदारांच्या बैठकीत आणि कामाच्या निमित्तानं काही शिष्टमंडळांच्या निमित्तानं सातत्याने मी आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनींना भेटतच असतो. तसे आजही आमचा आता वर्धापन दिन आहे 11 तारखेला. वर्धापन दिनाच्या निमित्तानं आमच्या पक्षात पद्धत आहे की सगळं नियोजनपूर्वक सगळं काम असं दादांनी लावलेली शिस्त आहे आमच्या पक्षात की कुठलाही कार्यक्रम अगदी नियोजनबद्ध असावं, प्रत्येकाची जबाबदारी निश्चित असावी आणि त्यांनी त्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. त्या दृष्टिकोनातून 11ला आमचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे. त्या निमित्तानं काही जबाबदारी आपल्या आहेत, काही कामं आपल्या जबाबदारीची आहेत याचं चर्चा होण्यासाठी आणि मला ते कळावं ह्या निमित्ताने मी आज सकाळी भेट घेतली. त्यावेळेला अनायासी तिथं सुनेत्रा वहिनींच्या बरोबर आमचे प्रफुल्लभाई पटेल आणि सुनील तटकरे साहेब, पार्थदादा, जयदादा वगैरे सगळेच होतो आम्ही. आणि आमचं काही इव्हेंटच्या संदर्भात 11 तारखेच्या कार्यक्रमाच्या संदर्भात चर्चा होऊन मी निघालो तिथून. ज्या चर्चा सध्या सुरू होत्या त्या चर्चांसंदर्भात तुम्ही विचारणा केली का? कारण सातत्यानं माध्यमांमधून चर्चेत आहेत इद्रिस नायकवडी यांचा पक्षानं राजीनामा मागितलेला आहे. शेवटी पक्षप्रमुख जे आहेत त्यांना या संदर्भातले स्पष्टता दिली असेल. आता आपली अपेक्षा आहे आणि मी उगाच त्यांना विचारलं की तुम्ही माझा राजीनामा मागितला का नाही आहे, तर मग ते असं प्रसारमाध्यम असं का करतात. ते म्हणतील बाहेर तुम्ही बघा ना, तुमच्याबद्दलच्या बातम्यांचं उत्तर तुम्ही द्या असं म्हणतील ना. त्यामुळं जो विषयच नाही आहे त्या विषयात वरिष्ठांशी चर्चा करणं मला वाटतं काही संयुक्तिक होणार नाही. त्या काळात ही एक चर्चा होती की आपला राजीनामा घेतला जाणार आहे आणि त्या जागी ठाण्याचंच एक नेतृत्व आहे त्यांना त्या ठिकाणी संधी दिली जाणार आहे. त्यासाठी पार्थ पवार यांना तुमच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. एका ओएसडीला देखील त्यासाठी तुमच्याकडे पाठवलं. आता हे झालं ना, आता आपण शिळ्या कढीला किती उतारणार आहोत की मी स्पष्टपणाने नकार दिलाय, आजही नकार देतोय, असं कोणताही प्रकार नाही आहे. त्यामुळं पहिल्याच वाक्यात तुमचं उत्तर मिळालेलं आहे तुम्हाला की तुमचा राजीनाम्यानंतर जर तर वर अवलंबून कधीही स्टेटमेंट मी करत नाही आणि करायचा प्रयत्न करत नाही. राजीनाम्याचा विषय कुठेही चर्चेत नाही, अस्तित्वात नाही. माझ्या पक्षानं, नेतृत्वानं कधीही माझा राजीनामा मागितलेला नसताना मी त्या संबंधात चर्चा करणं म्हणजे माझ्या वरिष्ठांचं आणि माझ्या पक्षाचा तो अवमान ठरेल असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, कशा पद्धतीचं नियोजन तुम्ही परवाच्या कार्यक्रमाचं केलंय? अल्पसंख्याक विभागाची कशी लोक तुम्ही बोलवलेले आहात, कसं तुमच्याकडे जबाबदारी? तर आता तिथली जबाबदारी मी समजून घेऊनच आता पक्ष कार्यालयात आलो आहे. इथं पक्ष कार्यालयात बसून आम्ही त्या ठिकाणी आमचे सर्व सहकार्यांना बोलावून आता आम्ही त्याचं नियोजन सुरू करू. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच राजीनाम्यासंदर्भात ज्या चर्चा होत्या त्यावर केवळ ह्या चर्चा आहेत, अशा पद्धतीची कुठलीही त्याच्यामध्ये सत्यता नाही आणि त्यामुळं वरिष्ठांना विचारण्यासंदर्भात म्हणजे विचारण्याचा प्रश्न नव्हता, अशा पद्धतीची प्रतिक्रिया इद्रिस नायकवडी यांना एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. कॅमेरामन अरविंद बारगे, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई.